एकीकडे ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहे। मराठीच्या मुद्द्यावर एकत्र मोर्चा निघतोय। त्याच वेळेस नाशिकमध्ये मात्र जो शिवसेनेचा गड समजला जातो त्याच शिवसेनेच्या गडामध्ये शिवसेनेला कुठे ना कुठे भूकंपाचे हादरे सहन करावे लागत आहेत। 10 ते 12 दिवसामध्ये दुसरा धक्का ठाकरेंच्या शिवसेनेला बसतोय आणि एक मोठा चेहरा आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल होतोय। विलास शिंदे उद्याला शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहात। तुम्ही नाराज का आहात? खरं तर नाराजाची अनेक कारणं आहेत। मी 30 वर्षापासून शिवसेना पक्षाचा शिवसैनिक म्हणून काम करतो आहे। यापूर्वीच आपण जर बघितलं तर अनेक लोक या शिवसेनेने मोठे केले आणि ते पक्षही सोडून गेले आणि पुन्हा पक्षात आलेले आहेत, परंतु आम्ही आमच्या जागेवरती आहेत। मी नाही, असे असंख्य शिवसैनिक आहे, परंतु त्यांच्या कामाचं मूल्यमापन मला वाटतं त्या ठिकाणी होत नाही, बघितलं जात नाही। आणि असे न बघितल्यामुळे काही मोठे महत्त्वाचे पदं जिथं माझा अधिकार असताना, जिल्हा प्रमुख मला होणं अपेक्षित असताना, लोकसभेच्या निवडणुकीत चांगलं काम केलं आहे, त्याच्यानंतर मला वाटलं तर माझं प्रमोशन होईल, जिल्हा प्रमुख होईल। आणि मी पदं मागणारा कार्यकर्ता नाही आहे, पदं मिळाली म्हणून नाराज होणारा पण कार्यकर्ता नाही। म्हणून माझं पद मागितलंच नाही तर तुम्हाला कसं मिळणार? पण देताना कमीत कमी आपल्याला वाटतंच ना, का पद काही चेंजेस होत आहे त्याची आम्हाला माहिती आहे, ते विचारलं जातं। हे विचारलं झालं गेले नाही आणि माहिती नाही आणि डायरेक्ट जाऊन त्या ठिकाणी त्यांची ज्या वेळेस नियुक्ती होते साहजिकच माणसाला वाईट वाटतं ना, आणि ज्युनियर माणसाला त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि त्यामुळे मीच काय असे असंख्य लोकांना ते शिवसैनिकांना ते म्हणजे रुचलेलं नाही आहे, परंतु कोणी पुढे येत नाही, आम्ही पुढे आलो नाही, परंतु हे कुठंतरी भावना आपल्या व्यक्त केल्या पाहिजे। आणि म्हणून परवा जे आमच्या काही याच्या ठिकाणी जो काही मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये नागरिकांनी शिवसैनिकांनी भावना व्यक्त केलेल्या आहे। भावना व्यक्त करणं काही गुन्हा नाही आहे। पण काल परवापर्यंत तुम्ही देखील म्हणत होते शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहे। एकदा उद्धव ठाकरेंकडनं आदेश आला तर मग तो पाळणं हे पण शिवसेनेचं कर्तव्य आहे, शिवसैनिकांचं। आजपर्यंत मी कालही बोललो की शिवसेना पक्षप्रमुखांबरोबर मला विषय आदर आहे। मी शिवसेनेचा आदेशावर चालणारा शिवसैनिक आहे। मी बाळासाहेबांच्या विचाराचा पण शिवसैनिक आहे। बाळासाहेबांनी सांगितले आपण गद्दारी नसावी, खुद्दार असावं, परंतु बाळासाहेबांनी हे सांगितलं असलं अन्याय सहन करणारा सुद्धा शंड असतो, अन्याय सुद्धा आपण सहन करू नये। आणि ज्यावेळेस आपल्यावर अन्याय होतोय आपल्याला समजते, तो कुठेतरी आपलं बोलणं आपण बोलतोय तो गुन्हा नाही होऊ शकत। ठीक आहे, तो आदेशाचं किंवा आदेश पाळणं याला म्हणू शकत नाही की आदेश नाही पाळत, परंतु अन्याय जर होत असेल तर आपण सांगणं काम आहे ना, आपलं बोलणं काम आहे। आणि माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहे मी। आता दुसऱ्या पक्षात जाऊन अन्याय दूर होईल, तुम्हाला चांगली जबाबदारी मिळेल? नाही, मी काही आजपर्यंत या पक्षात मी शिवसैनिक आहे, मी कधीच काही मागितलं नाही तुम्हाला सांगतो। पण जेव्हा जेव्हा विधानसभा निवडणूक असेल तेव्हा मी माझा अधिकार म्हणून मी मागायला गेलो, नाही दिलं, ज्यांनी त्यांना दिलं त्यांचं काम आम्ही केलेलं आहे। लोकसभा असेल ज्याला दिली त्याचं काम केलेलं आहे। महानगरपालिकेमध्ये महापौरची उमेदवारी असेल ज्या आम्ही मागितली नाही मिळाली, ज्याला दिली त्याच्या पाठीने आम्ही उभं राहिलो, मतदान केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे मागितलं पण मिळालं नाही असं नाही, आणि नाही मिळालं म्हणून नाराज पण झालेलो नाही। आमचं काम करतोय। पण आत्ता कालच्या परत जर तुम्ही ज्या जिल्हा प्रमुखाची जर नियुक्ती बघितली ते मला वाटतं कोणालाच पटलेलं नाही आहे, शिवसैनिकाला ते पटलेलं नाही आहे। आणि स्वतः जिल्हा प्रमुख जे झाले ते पण मला बोलले की तुम्ही व्हा, परंतु तुमचं पद मी घ्यायचं, नाराजी दाखवून तुमचं पद मिळवायचं, एवढा पण मी काही शिवसैनिक असा नाही आहे का तुमचं हिसकून मी घेईल। मला सन्मानाने मिळालं असतं ना तर नक्कीच मी त्याचा त्या ठिकाणी स्वीकार केला। स्वार्थासाठी जातात असं आता तुमच्या पक्षामधनं बोललं जात आहे। आणि कोण बोलले असं? महानगर प्रमुख आता ज्यांची नवीन नियुक्ती करण्यात आली ते बोलत आहेत, आणि तुम्हाला पक्ष दुसरा प्रवेश करण्याआधीच तुम्हाला पक्षावरून हटवण्यात आलं पदावरनं? नाही, हरकत नाही। जे महानगर प्रमुख झाले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे मी। आता नवीन आहेत पक्षामध्ये ते, कारण ते श्रमिक सेनेचे या ठिकाणी शहर अध्यक्ष होते आणि त्यांना दिलं तर मला त्याचं काही वाईट नाही। त्यांनी काय बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु एक चांगला माणूस आहे, मला त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। परंतु काल आपल्याच माध्यमातून काही माझे आमदार त्या ठिकाणी बोलले की बुवा हा गल्लीतला विषय आहे। नक्कीच माझ्यासारखा शिवसैनिक हा गल्लीतूनच तयार झालेला आहे, माझे मतदार हे गल्लीतलेच आहेत। कदाचित ते आमदार झाले त्यांना मतदान त्या गल्लीतल्या लोकांनी नसेल केलं तर त्यांना चंद्रावरच्या लोकांनी केले असेल। आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे पहिले ते महापौर होते। महापौर झाल्यानंतर काही दिवसातच त्यांच्यावरती महापौर झाल्यानंतर अन्याय झाला, मग त्यांनी शिवसेना सोडली आणि मग ते मनसेमध्ये गेले। मनसेमध्ये ते आमदार झाले, तिथे जाऊन त्यांना त्यांच्यावरती अन्याय झाला कारण ते आमदार झाले होते। मग त्यांनी ते मनसे सोडली आणि ते भाजपमध्ये गेले। भाजपमध्ये गेल्यावर त्यांना त्या ठिकाणी उपमहापौरपद त्यांना मुलाला मिळालं, तिथं पण त्यांच्यावरती अन्याय झाला आणि मग ते पुन्हा स्वग्रही परतले। त्याच्यामुळं एवढा अन्याय माझ्यावर झाला नाही, एवढी वेळ मला फिरायची आली नाही। मी माझा अन्याय हा पहिल्यांदा आपल्या समोर किंवा प्रसार माध्यमासमोर सांगतोय, आणि मी गल्लीतलाच कार्यकर्ता आहे। आणि हाच गल्लीतला कार्यकर्ता काल परवाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ती
मध्य नाशिकची जागा शिवसेनेला मिळावी याच्यासाठी अनेक चक्रा मुंबईला संजयजी राऊत साहेब असतील किंवा पक्षप्रमुख असतील यांच्याकडे मारल्या. ती जागा आम्ही सोडून घेण्यासाठी मीच नाही अनेक शिवसैनिकांनी प्रयत्न केले. तेव्हा पण मी गल्लीतलाच होतो आणि माझे मतदार पण गल्लीतले आहेत. मला त्याचा आनंद आहे, स्वाभिमान आहे त्याचा मला. तुम्ही गेल्याने काही फरक पडणार नाही. पक्ष कधी संपत नाही. पक्ष आजपर्यंत कुठलाही संपला नाही. आजपर्यंत या शिवसेनेत अनेक लोक गेलेले असतील, पण ज्यांना काही स्वार्थासाठी गेले ते गेले असतील. माझ्यासारखे असे असंख्य शिवसैनिक आजही खितपत पडलेले आहे. ते त्यांचं काम करतात, त्यांना स्वाभिमान आहे शिवसैनिक म्हणून. परंतु ते अन्याय सहन करतील नाही करतील. आम्ही आत्तापर्यंत हा माझ्यावर कालचा झालेला अन्याय मी तुम्हाला सांगतो, जे माझं अपेक्षित होतं. परंतु याचं मूल्यमापन मला वाटतं होत नाही. आणि जे मूल्यमापन होत नाही कामाच्या बाबतीमध्ये हे कोणी करणं अपेक्षित आहे? भावना व्यक्त करणं हा गुन्हा. मूल्यमापन कोणी करणं अपेक्षित? मला वाटतं हे मूल्यमापन वरिष्ठांनी केलं पाहिजे. याच्यामध्ये स्थानिक 4 नेते जातील किंवा स्थानिक 4 लोक जाऊन कानात सांगतील की याला बदला, याला द्या, त्याला बदला, त्याला द्या, असं होता कामा नये. अशामुळे अनेक शिवसैनिक खितपत पडलेले आजही. आपण जर बघितलं तर आपल्याला असे अनेक शोधून विलास शिंदे सापडतील. खासदार संजय राऊतांच्या संपर्कामध्ये होते, 100%. तुम्ही नाशिकमधल्या घडामोडी त्यांना कळवत होत्या, परंतु मग त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही निर्णय घेणं अपेक्षित? परवा ज्यावेळेस प्रसारमाध्यम वर्तमानपत्रातून काही बातम्या आला, मला त्यांचा फोन आला. यापूर्वी मी 22 दिवसापर्यंत त्यांची भेट घेतली, त्यांना सगळ्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. त्यांनी ते ऐकून घेतलं, समजून घेतलं. आणि परवा मला त्यांनी साहेबांनी सांगितलं फोनवरती की मी नाशिकला येतोय विलास, आपण त्याविषयी एकत्र बसू. परंतु हे परवा सांगितलं होतं. काल त्यांनी मला पदावरून हटवलं आणि मला त्याच्यात काही वाईट नाही वाटलेलं, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु जर हीच व्याख्या जर असेल का आपलं मत प्रखरपणे मांडणं, एका शिवसैनिक काय प्रकार असतो, तो त्याच्या भावना व्यक्त करतो. भावना तुमच्यासोबतही एक मिडियाच्या अप्रोक्षे पण केलेल्या आहे, एकांतात पण केलेलं आहे. आणि भावना व्यक्त करणं जर गुन्हा होत असेल आणि अशा पद्धतीने जर पदावरून हटवलं जात असेल तर मला वाटतं हे योग्य नाही. हे एका शिवसेनेचा अवमान, शिवसैनिकाचा अवमान आहे आणि ही गळचेपी शिवसैनिकांची आहे. आणि असं मला वाटतंय, ही माझी भावना आहे. अजून मी पक्ष सोडलेला नाही, परंतु एक शिवसैनिक तुम्ही उद्या प्रवेशच करताय ना? नाही, ठीक आहे ना. उद्याचा विषय अजून मी आपल्या समोर असं सांगितलं नाही. उद्या प्रवेश करणार करू ना, आता तीच वेळ आलेली आहे. त्याशिवाय आम्हाला, आणि आम्ही काही कुठल्या पक्षातून आलो कुठल्या पक्षात जात नाही. शिवसैनिक हा शिवसेनेतच जातो, एवढं लक्षात ठेवा. ज्या शिवसेनेला आता खऱ्या अर्थानं जेवढं पदाचं कामाचं मूल्यमापन होतंय असं मला वाटतंय, ते मी बघतोय. तिथं आमचे लोक आम्हाला म्हणतात तिथं चला, तिथं तुमची कदर होईल. कदर म्हणजेच काय? मूल्यमापन. हे मूल्यमापन 30 वर्ष मूल्यमापन जर होत नसेल, आपण एखाद्या चांगल्या याचा ऑडिट करतो, बिल्डिंगचा ऑडिट करतो, आपण कुठल्या कामाचं ऑडिट करतो. आमच्या कामाचं ऑडिट कोण करतंय? मूल्यमापन कोण करतंय? आणि आमच्यावर आजपर्यंत कुठले गुन्हे नाही, आमच्यावर आजपर्यंत कुठला कलंक नाही. पक्षाविरोधात आम्ही काम केलं नाही. आमच्यामुळं कधी पक्ष अडचणीत आला नाही, आमच्या कुटुंबांमुळं कधी पक्ष अडचणीत आला नाही. मग आमचं मूल्यमापन, आमच्यासारख्या शिवसैनिकांचं मूल्यमापन केव्हा होणार? हे आहेत विलास शिंदे. नाराजी व्यक्त करत आहेत, हळूहळू ते आक्रमक देखील होत आहेत. मूल्यमापन आपलं केलं नाही, 30 वर्षामध्ये फारसं काही मिळालं नाही, हे त्यांच्या नाराजीचं मुख्य कारण आहे. त्यामुळेच ते शिवसेना ठाकरे गटातनं शिवसेना शिंदे गटामध्ये आता प्रवेश करणार आहेत. कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.